हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमचं भंडारदरा काजवा फेस्टिवलच्या पार्ट 3मध्ये मी अतुल सपकाळे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आणि हे बघा, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही निघालेलो आहे. म्हणजे हा जो कॅम्पिंग आहे हा इथून आता चेकआउट करण्याची वेळ आलेली होती आणि मी थोडा जास्त वेळ घेत होतो बोलायला. हे बघा, हे सगळेजण आता हे आवरत आहेत आणि आता इथून आपण निघणार आहोत. या जागेला टाटा बाय बाय करणार आहोत. बरं, आता आपण आलो कुठे होतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. भंडारदरा लेक साईड कॅम्पिंग. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला मी इथे दिलेले आहेत. तर आता या सुंदर व्ह्यूला बाय करण्याची वेळ आलेली होती. तत्पूर्वी सकाळचा जो नाश्ता आहे तो आता आपण नाश्ता करणार आहोत, गरमागरम पोहे. तर आता आम्ही निघालो आहे रतनगडला. तिथे एक अमृतेश्वर महादेव टेम्पल आहे. फार पुरातन आहे आणि भरपूर लोक तिथे बघायला येतात. तर आम्ही असे सगळे मस्त कारमध्ये बसलो आणि निघालो आहे. आणि वातावरण तर इतकं ऑसम होतं, खरंच खूप सुंदर होतं. तर अशा लाँग ड्राईव्हला सगळ्यांनी जायला पाहिजे, अशा छोट्या छोट्या ट्रिप करायला पाहिजे, असा संदेश मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. कारण एक ना एक दिवस हे आयुष्य संपणार आहे, एक ना एक दिवस सगळ्यांना मरायचंच आहे. त्यामुळे जो काही आनंद आहे तो घेत चला. मित्रमैत्रिणी असू द्या, भावंडं असू द्या, कझिन्स असू द्या, फ्रेंड्स असू द्या, कुणासोबतसुद्धा तुम्ही असे छान छान क्षण एन्जॉय करत चला, ट्रिप अरेंज करत चला आणि मस्त फिरायला जात जा, जेणेकरून तुमचं माइंड फ्री होईल, रिलॅक्स होईल. आणि आता आपण या स्पॉटवर पोहोचलेलो आहे. आणि इथे पोहोचल्याच मला इथे एक पाटी दिसली जिथे लिहिलेलं होतं की हा रतनगड आहे वगैरे, अमृतेश्वर टेम्पल आहे. आणि बाजूलाच एक इथे चित्ता वगैरे आहे, खबरदारी घ्या, असं तिथे सगळं लिहिलेलं होतं. कळसूबाईचं शिखरसुद्धा इथून जवळच आहे. त्यानंतर या मंदिराचं हे सगळ्यात लक्ष वेधणारी गोष्ट ती म्हणजे हे तळं. बघा, हे किती पुरातन तळं आहे. आणि इथे पहिले बरेच कार्यक्रम विधी वगैरे होत असतील, अजूनही इथे कार्यक्रम वगैरे होतात. आणि बघा, हा कोण भेटला आहे मला इथे, हा सरडा. जो अजिबात लक्ष नव्हतं, कारण त्याचा रंग आणि दगडाचा रंग सेम झाला होता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत रतनगड अमृतेश्वर मंदिरामध्ये. आणि हा त्याचा रस्ता आहे. तुम्हाला दुरून दिसतंय का मंदिर? मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे. चला फटाफट, मंदिरात जायचं आहे. चला फटाफट, चला मंदिरात. बंद कर. बघा, हे किती सुंदर. हेच आहे ते अमृतेश्वर महादेवाचं टेम्पल. खूप सुंदर, शांत, दगडाचं कोरीव काम. तर सगळ्यांनी जर इथे आलात रतनगडाला तर किल्ल्यालाही भेट द्या आणि या अमृतेश्वर मंदिरालाही भेट द्या. आता मंदिराच्या आतील महादेवाची जी पिंड आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. अंबरनाथचं शिवमंदिर ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे याचा गाभाराही असं खाली आहे, त्यामुळे खाली जावं लागतं. हे बघा, ही पिंड आहे. अंधार भरपूर होता, तिथे उजेड नव्हता. फुलं बाबाला ऐकायला नाहीत. काय विकतात म्हटलं? या फुलांना बाळ फुलं. दुसरं नाही काय. घरी आवडतं का इकडं आवडतं? इथेच आवडत आहे मला. इथं आवडतं. मस्त गार हवा येते. चांगलं चांगलं. रतनगडला कोणी आला तर बाबांकडून नक्की फुलं घ्या. हां, बाबा इथं हाय करा, इथं बघा बाबा, टाटा करा. मला म्हाताऱ्या माणसांसोबत गप्पा मारणं आणि त्यांचा सहवास फार आवडतो. आणि त्यांच्या सहवासातच इथे आंबे, करवंद आणि जांभळांचा आम्ही सर्वांनी आस्वाद घेतला आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला हा मी किती सुंदर व्ह्यू दाखवतो आहे. सगळेजण हे सेल्फी काढण्यासाठी इथे थांबलेले आहेत. आणि तुम्हाला मी आता एक वाहता पाण्याचा प्लांट दाखवणार आहे 220 KVचा. हा बघा, बघा किती सुंदर असं धबधब्याचं पाणी आहे. तुम्हाला या कॅमेऱ्यात किती सुंदर दिसत असेल मला माहीत नाही, पण प्रत्यक्षात पाहताना मला फार फार आनंद होतो आहे याचा. आणि हे बघा, या साईडने गाडी पास होत आहेत.
हे पूर्ण असं पाणी आहे. आणि हे सगळेजण आमचे मित्र आहेत. दिवसभर भरपूर असं फिरून झालं आणि फिरून झाल्यानंतर मग आपल्याला जेवण करायचं होतं. त्यामुळे जेवण करण्यासाठी आपण आता या सुंदरशा घोटीच्या हॉटेलमध्ये आलो आहे. हे लोकेशन घोटीचं आहे आणि जेवण वगैरे करतानाचा व्हिडिओ पण तुम्हाला मी आता दाखवणारच आहे. तत्पूर्वी हा बाहेरून व्हिडिओ दाखवतो आहे आणि सगळ्यांना सांगतो आहे की जेवायला या वगैरे. हॉटेलची माहिती दिलेली आहे आणि अगदी स्वस्त जेवण आहे, बिलकुल कॉस्टली वगैरे नाही आणि चविष्ट जेवण आहे. बघा, हे सरकार हॉटेल आहे, इथं जेवायला या. जेवण खूप सुंदर आहे. आता आपण जाऊ आणि आत बघूया हॉटेल कसं आहे. हॉटेलचं डेकोरेशन वगैरे छान होतं. त्यानंतर हे बघा, यांनी सगळ्यांनी ऑर्डर दिलेली होती आणि बिलकुल यांचं फोटोकडे लक्ष नव्हतं. सगळेजण खाण्यामध्ये बिझी होते. तर त्यांनी अशा भरपूर डिशेस वगैरे मागवलेल्या होत्या आणि आम्ही त्या दादांना सांगितलं होतं, वेटर दादांना, की आम्ही आमचं सर्व करून घेऊ, तुम्ही इथे फक्त ठेवून द्या. त्याप्रमाणे आम्ही मस्त आमच्या हाताने सर्व घेतलेलं आहे सगळ्यांनी आणि जेवण करायला आता आम्ही स्टार्ट केलं आहे. फोटोकडे कोणी आणि व्हिडिओकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. तो बघा, शेवटचा व्यक्ती तर बिलकुल जबरदस्तीने हाय गेलेला आहे. काही हरकत नाही. जेवण वगैरे सगळं झालं आणि मग म्हटलं थोडंसं स्वीट पाहिजे. तर सगळ्यांनी आईस्क्रीम मागवली होती, पण या मॅडमची आईस्क्रीम आलेली नव्हती. त्यामुळे त्यांचं तोंड त्या पुसत होत्या टिश्यू पेपरला आणि आम्ही सगळेजण आमचं आईस्क्रीमचा स्कूप दाखवत होतो. आणि हे बघा, याने मात्र वेगळी आईस्क्रीम मागवली होती आणि मी बटरस्कॉच आईस्क्रीम मागवली होती. बाकीच्यांचं आय थिंक व्हॅनिला फ्लेवर असेल. पण असं मस्तपैकी जेवण झालं, गप्पा झाल्या, स्वीट खाऊन झालं आणि आता परतीच्या प्रवासाला लागण्याची वेळ आलेली होती. दिवसभर फिरून थकवा अजिबात कोणाच्या चेहऱ्यावर नव्हता, कारण सगळे मित्र सोबत होते आणि मित्रांमध्ये कुठलंही बंधन नसतं बोलण्याचं, वागण्याचं, जसं की फॅमिलीमध्ये असतं, रिलेटिव्समध्ये असतं. त्यामुळे मस्तपैकी सगळे फ्री होते एकदम. कामाचा काही व्याप नव्हता. त्या बघा, आता हा टनल लागलेला आहे. गेटवे ऑफ इंडियाचं चित्र आहे आणि ह्या टनलमधून आता आपण निघणार आहोत. सगळीकडे असं शांत होतं. मुंबई सोडली रे सोडली की सगळीकडे असं एकांत शांत वातावरण आहे आणि मुंबईच्या लोकांना कुठे ना कुठे असा एकांत हवा असतो आणि त्यामुळेच मुंबईकर वेळ मिळाला की असे गावाकडे पळत असतात. जिकडे शांत वातावरण असेल, झाडी असतील, डोंगरं असतील. त्यामुळे आम्हीसुद्धा तिकडेच गेलो आणि एन्जॉय केला आहे. आता हा टनल लागलेला आहे. हा टनल फार मोठा होता. येतानाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळा टनल दाखवला होता आणि हा वशिरे टनल आहे. वशाळा म्हणून गाव आहे इकडे, त्या वशाळा गावाचा हा टनल आहे. त्या टनलला तसं नाव दिलेलं आहे. मस्तपैकी सॉंग्स चालू होते आणि आमचा जो मित्र होता संकेत, त्याचं ड्रायव्हिंग खूप उत्कृष्ट आहे. मस्तपैकी तो ड्राईव्ह करत होता. आता हा जो टनल आहे हा फार मोठा आहे, त्यामुळे मी माझ्या व्हिडिओचा स्पीड वाढवलेला आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की गाडी काय स्पीडमध्ये चालली आहे, पण नाही, गाडी काही स्पीडमध्ये चाललेली नाही आहे. माझा व्हिडिओचा स्पीड मी वाढवलेला आहे की जेणेकरून हा पूर्ण टनल तुम्हाला कमी वेळात आणि लवकर बघता येईल. आपल्याला व्हिडिओचंसुद्धा बंधन असतं, कमी वेळात करायचा असतो. जास्त मोठा व्हिडिओ केला तर लोकांनाही बघायला कंटाळा येतो. आणि आता आमचे काही फोटोज या मंदिरात काढलेले, काही या छान छान स्पॉट्सवर काढलेले. तुम्हाला कोणता फोटो आवडत आहे नक्की सांगू शकता. माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही चुका दिसत असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मला चुका सुधारायला खूप आवडतं. तुम्हाला काही चांगल्या गोष्टी वाटतात, तुम्ही त्या कमेंटमध्ये मला सांगतच आहात. पण जर माझ्या व्हिडिओमध्ये काही चूक असेल तर तुम्ही नक्की सांगा, मी त्या चुका सुधारेल. पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो की थोडेजण का असे ना, माझा जो यूट्यूब परिवार आहे तो छोटासा आहे. त्यामुळे तो छोटासा माझा परिवार मला खूप सपोर्ट करतो, माझे व्हिडिओ बघतो, माझ्या व्हिडिओला छान छान कमेंट करतो, लाईक करतो आणि कुठे ना कुठे मला थोडं ते असं छान त्यांनी जे प्रेम दिलेलं आहे ते माझ्या मनामध्ये फार घर करून गेलेलं आहे. तर असंच प्रेम मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत माझ्यावर ठेवा. मी नक्कीच असे चांगले चांगले व्हिडिओ, चांगले चांगले व्लॉग तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी पार्ट 1 आणि पार्ट 2 नसेल पाहिला तर तो तुम्ही नक्की बघून घ्या आणि हा पार्ट 3सुद्धा कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंट जेव्हा येतात तेव्हा मला फार आनंद होतो. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि ज्यांनी बेल आयकॉनवर क्लिक नसेल केलं त्यांनी बेल आयकॉनवर क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक केल्याने माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला
सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर आता आपण हा व्हिडिओ इथे समाप्त करत आहोत आणि पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन विषयासकट नवीन जागेसकट तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि असंच तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन मी माझ्या व्लॉगच्या माध्यमातून करत राहील. थँक्यू सो मच मित्रांनो. खूप छान सपोर्ट, खूप चांगलं प्रेम आणि असेच तुमचे आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. मी अतुल सपकाळे ओपन हार्टेड बॉयचा होस्ट अतुल तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू सो मच. गुड डे. टेक केअर. बाय.